आपण आहेत बी तशी. आपल्याला जरी एखादा म्हणला ना तुकाराम पाटलात ना तो हे करतो 150 कप चहा सांगितलाच येत तुझे मुत्पील म्हणा तिकडे जाऊन काय 150 कप चहा सांगतो रे तुमचे विचारायचे कोणी सांगितलं म्हणून आपण आता समाजाच्या अंगावरती नाही जायचं. समाज वाचवायचं काम या पुढच्या काळात आपण सगळ्यांनी मिळून करायचं. याशिवाय गत्यंतर नाही. फुगीरपणा सोडून द्या. लय फुगीर येतात आपल्या नसा ह्या लोकांना घ्यायचं. ही अडचणी गिअर मध्ये कधी येते आणि कशामुळे येते काय केल्यावर येते यांना पुऱ्यांना समाज झाला. आपण आहेत बी तशीच. आपल्याला जरी एखादा म्हणला ना तुकाराम पाटलात ना तो हे करतो 150 कप चहा सांगितलाच येत तुझे मुत्पील म्हणा तिकडे जाऊन काय 150 कप चहा सांगतो रे वाटवं झालंय दया मायामुळे. ज्यांच्यावर तुम्ही दया केली ना हेच लोक आज तुमच्या लेकराच्या विरोधात उठले. ज्यांना तुम्ही मोठं केलं माझ्या मराठ्यांनी आतापर्यंत सगळ्यावरती दया माया केली. लागल ते त्यांना पुरवलंय. अन्न धान्य पैसे त्यांचं जरी लेकरं मोठं झालं तरी त्याच्यात आनंद व्यक्त केला माझ्या मराठ्यांनी. जळाले नाही कोणावरती. आज तेच लोक तुमच्या लेकराला मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करायला लागले की मराठी कसं संपत. तुमची दया माया जरा कमी करा. आता ते युग संपलं. जो आपला आपण तेच. इथून पुढच्या काळात विचारच करून पाऊल उचलायचा. आपल्याला कोणी बरबाद केलं तरी आपण तेच का कशामुळं आपल्याला कोणी अन्याय बी केला तरी आपण त्याच्याकडे ही कोणती वागण्याची पद्धत. तुम्हाला कडवट आणि कट्टर व्हावं लागणार आहे. त्याशिवाय समाजात टिकत पर्याय नाहीये. बाकीचे तसे वागले पुढं पण गेले. आपला कॉन्स्टेबल जर झाला तर तिथं रिटायर झाला. त्यांचा कॉन्स्टेबल झालेला PSI त्या DYSP झाला. आपल्या लोकांची भरतीच होत नाही. आपल्याला इतकं नोकऱ्याच नाही. आपले इतके हाल आहेत. याच्यावरती मराठा समाज कधी विचार करणार आहे का नाही. जर तुमचा पोरगा पोरगी नोकऱ्यात गेले अधिकार आपल्या हातात येईल आणि अधिकार हातात आले तर तुमच्याच लेकरा बाळाचे सुखाचे संसार होतील. म्हणून सगळ्यांनी एक जीवाने काम करायचं पुढच्या काळात. आणि या 2-3 गोष्टी आता बंद करायच्या. 29 ऑगस्टची ताकदीने तयारी करायची. येणार ना सगळे. बाप घरी थांबायचं नाही. आणि जो आपल्यात नसेल ना तो आपला नाही काही पण पुढे मदत करायची नाही. मग तो कोणत्या पक्षाला असतो. तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्याच्यात करा. फक्त आधी जात नंतर पक्ष. मग तुम्ही भाजपमध्ये काम करा, शिवसेनेत करा, राष्ट्रवादीत करा, काँग्रेसात करा, ज्या श्रमात करा. तुम्हाला ज्याच्या काम करायचं त्याच्यात करा. पण पहिली जात. जातीलाच बाप मानायचं, समाजाला बाप मानायचं, नेत्याला पक्षाला बाप मानायचं. पण ताकदीला तयारी करायची. तुमच्यावर कोण अन्याय करतो मी आहे ना. तुम्ही ज्या ज्या वेळेस सांगताल ना त्या त्यावेळेस कसला असू दे तुम्हाला काय करायचं मी आहे म्हणलं. मी सांगितलं तुम्हाला एकाच शब्दात तुम्हाला कळून चुकलं असं. 30-35 वर्षात असणारे साम्राज्य बलाढ्य उद्ध्वस्त केलं मराठ्यांच्या नादी लागलं. बाकीचे काय रे झुंबड. तुम्हाला काय करायचं मी आहे ना. आणि एकदा आहे म्हणलं आहे कुठाही जाऊन खेळायची तयारी आपली कुठं पण. त्यामुळे चंद्र चालणारा शिरलंय डोक्यात देऊ नका. कारण आपण मराठी नांड्या दिवस काय करीत नाही. पण एकदा गत्ता लागले की दुमताच काढतो आपण. 2-3 कामं करायची. मी समाजाला माझ्या आवर्जून ते सांगतो. तुम्ही सुद्धा ते करायचे. उद्यापासून प्रत्येकानं मोबाईलवर 29 ऑगस्ट टाकायचं. गप बसायचं नाही. तुम्ही 3-3 वाजेपर्यंत तुम्ही पाठवा ऑनलाईन. पोस्ट काय एक बेटा घेत नाही. 3 वाजून तर पाठवतो बघू काय.
गोष्ट तर मांडायची एक बी टाकली तीन वाजता ऑनलाईन तो बघतो का इतकं येड लागलं मोबाईलचं बी चार पोर जर एखाद्या फोन जवळ जर उभा राहील मोबाईल बघत दोन काव शिजली याला सुद्धा होते कारण त्यांनी एकदा मोबाईल डोक घालत ते त्याला धोरण चालत खाली साप आला का बघत नाही उचलायला का बघत नाही त्या दोन लंबेच दिले उठून गेले जेव्हा त्याचं काय कोण बघायला सांगतो तेव्हा ते उठून गेले कोण पुढे गेले रे इतके येडे नका हो. समाजाच्या लेकरांना सुद्धा उंचीवर घ्यायचं हे पण डोक्यात ठेवा उद्यापासून सगळे फोन लावायला सुरुवात करायची प्रत्येकाला सांगायचं अंतराळी चाल तुमच्या जेवढ्या ओळखीत तेवढ्या आणि प्रत्येक गावात बैठक घ्यायची गावाला गाव पिंजून काढायचे मी जर कधी एखाद्या गावात आलो ते मला म्हणले पाहिजे हे सगळे लोक आमच्या गावात आले होते सगळ्या गावाला सांगत होते की मराठी चांगला असल्या जागेवर लावलं जेव्हा तर रान का आपली जात आपल्याला मोठी करायची नंबर 2 सका सगळ्यांनी व्यसनापासून लांब दारू प्यायचे बंद फक्त दारू पिऊन लय वाटलं होते संसार मला इमानदारी सांगा या काही खोटं बोलायचं नाही या काही पण इथं बसले इथं बसलेले कोण कोण दारू पिते तरी वर आता दारू पिणारे कोण कोण येते वर आता तुम्ही वर हात केले याचा अर्थ चाबऱ्या हो तुम्ही लय मेंबर तुमचे भयानक मेंबर दिसते मावशो तुम्हाला काम सांगत तेवढं करा तुमच्या मागे मी आहे तुमचा भाऊ म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ आणि यांच्या 4 वेळे तुमच्या हातात दुसऱ्याला घेतो नाही हे जर आता दारू पिऊन आले ना यांचं भाकरी बनतात मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागे येणार मी जगतो तुम्हाला कसे नाही झाले तर आमच्या फोन करून सांगा ते दारू पितो त्याला तिकडे आमच्या गोदावरी तुम्ही असं कुठीतो ना थोडी तरी लाज वाटत सोन्यासारखा संसार त्या दारूमुळे बरबाद होतोय सकाळी गेलेला बाप संध्याकाळी घरी कसा येईल लेकरं घरी येईपर्यंत बाप टेन्शन मध्ये आपले पाहुणे आपल्यापासून तुटायले गाव तुटायले मित्र तुटायला लागले चांगलं वागायचं आपण शिकू आपल्याला खूप मोठा समाज मोठा करायचा आहे लय ताकदवर समाज आहे माझा लय प्रत्येक समाज आहे माझा त्याची पद घालू नका खाली मान घालून चालावं लागलं असं वागायचं नाही आणि तिसरं बांध फोडायचं आपण एकामेकाची कमी करायची बांध फोडायचं पण 2 एकर जास्त घ्यायचं पण बांध फोडायचं आणि चौथं काम शरीर प्रचंड थकलेले माझं मी तुमच्यात असं नाही का नसं पण माझ्या समाजावरती जर संकट आलं ना सगळ्यांनी एक जीवाने उभा राहत जावं ही खांद्यावर जबाबदारी तुमची मी आहे तो पण झुजणार मी झुजणार सुद्धा सगळे संकट तुमच्या अंगावरती घेऊन तुमच्या सुखात नसेल पण दुःखात काही नाही पण सारखे सारखे उपासना केल्यामुळे माझ्या शरीरात इतक्या वेदना आहेत तरीही ते जीव घेणार संघर्ष पुन्हा पुन्हा समाजासाठी करतो कारण हे समाजाचे लेकर कोणाला बरबाद मला करू द्यायचे नाहीये मी तुमच्यासाठी प्राण सुद्धा त्याग करायला तयार आहे मी मरायला भेट नाहीये फक्त जर अशी कधी वेळ झालीच मी फक्त तुमच्या आशीर्वादावर जगतोय या समाजाचा 6 कोटी समाजाचा आशीर्वाद आहे मी अक्षरशः सगळ्यांवर जगतोय सध्या इतके हाल माझ्या शरीराचे तरी मी माझ्या समाजासाठी 1 इंच सुद्धा मागे सरकलेलं नाही माझी तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा जर माझ्या समाजाचे सोन्यासारखे लेकर आणि माझा समाज जर कधी संकटात तुम्ही आणला राजकारणाला महत्व देऊ नका माझ्या जातीची प्रतिष्ठा वाढवा माझ्या जातीचे लेकर वाढवा कारण तुम्हाला ते करावं लागणार कारण हे युग प्रचंड स्वार्थानं भरलं इथं कोणाला चांगलं सांगायला वेळ नाहीये आणि समाज मराठा संपवण्यासाठी सगळ्यांनी देव पाण्यात बुडून ठेवले या समाजानेच त्यांना मोठं केलं पण मराठा समाजासाठी खूप शत्रू वाढले खूप शत्रू तयार झाले
म्हणून माझा समाज आणि म्हणजे समाजाचे लेकर आपल्या पोटचे गोळे अडचणीत येऊ देऊ नका. आधार असो नुसता आधार नसो, माझ्या समाजाच्या लेकराच्या खांद्यावरती जबाबदारी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी घ्यायची.